नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी ओट्स पोहा. हा एकदम झटपट, चविष्ट आणि वेट लूजसाठी परफेक्ट नाश्ता आहे. साध्या पोह्यांपेक्षा 2 पट हेल्दी नाश्ता आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक मोठी वाटी मी ओट्स घेतलेले आहेत. तर आपल्याला ह्याला भिजवायचे नाही आहेत. तर 2 ते 3 चमचे पाणी शिंपडून व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे ते पाणी ओट्सला. मी 3 मोठे चमचे घेतलेले आहेत. आता व्यवस्थित चोळून घेऊ. खूप हेल्दी रेसिपी आहे पण. झालेले आहे. आता साहित्य पण सांगते. तर काजू घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून, अर्धा लिंबू, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे. भाज्यांमध्ये गाजर, मटार आणि एक बटाटा साल काढून बारीक असा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर सिमला मिर्च किंवा फरसबी वापरायची असेल तर वापरू शकता. हळदी पावडर घेतली फोडणीसाठी, जिरी, मोहरी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता रेसिपी चालू करतोय. तर पॅनमध्ये मी 1.5 चमचा तेल ओतलेलं आहे. तेल पण छानसं गरम झालं आहे. प्रथम आपण शेंगा आणि काजू खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. खरपूस असे तळून झाले. साईडला काढतोय आता आपण. आता त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकतोय. 3 ते 4 हिरव्या मिरच्या खुडून घेतलेल्या आहेत, ते पण टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता. कढीपत्ता टाकलेला आहे. छानसा तडतडला की त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला तो टाकतोय. व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतून झाला. आता त्याच्यामध्ये भाज्या टाकतो आपण. मटार, गाजर आणि एक बटाटा घेतलेला आहे ते टाकतोय. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मीठ टाकतो आपण त्याच्यामध्ये. आपल्या भाज्या शिजलेल्या नाही आहेत, तर मीठ टाकले की त्याला पाणी सुटतं आणि त्या वाफून व्यवस्थित निघतात. त्यासाठी मीठ टाकायचं. आता झाकण ठेवूया आपण त्याच्यावर. एक 2 ते 3 मिनटासाठी आपल्या भाज्या शिजण्यासाठी. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. भाज्या पण व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकतोय. हळदी पावडर टाकतोय. व्यवस्थित परतून झाले की मग ओट्स टाकतोय आपण. थोडीशी कोथिंबीर टाकतोय. आता ओट्स टाकतोय. आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ओट्स आपले. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता अजून 2-3 चमचे पाणी ओततोय. व्यवस्थित परतून झाले की झाकण ठेवतो 1-2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढतोय. मस्तपैकी आपले ओट्स वाफून निघालेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले काजू आणि शेंगदाणे ते सुद्धा टाकतोय. थोडीशी कोथिंबीर टाकतोय. आता आपण लिंबाचा रस घेणार आहोत टाकून. अर्धा लिंबू घेतलेला आहे मी. लिंबू पिळायला अजिबात विसरायचं नाही. लिंबाचा रस टाकून झाला की 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तयार झालेले आहेत आपले ओट्स पोहा. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. व्यवस्थित परतून घ्यायचं पण. आता गॅस बंद करते. मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. तयार झालेले आहेत आपले ओट्स पोहा रेसिपी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा ओट्स पोहा नक्की ट्राय केलात की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.